एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। राजू शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपची तातडीची बैठक पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरच्या भाजप कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवक यांची ही बैठक आहे। अतुल सावे, हरिभाऊ बागडे यांच्यासह मोठे नेते या बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे। राजू शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपची एक महत्त्वाची बैठक आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला ठाकरे गटाकडून धक्का देण्यात आलाय, कारण माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी राजीनामा दिला त्यानंतरच आता या ठिकाणी भाजपच्या गोटात हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरच्या भाजप कार्यालयात एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यात ही बैठक आहे, तर अतुल सावे, हरिभाऊ बागडे यांच्यासह मोठे नेते या ठिकाणी उपस्थित राहतील। तर 7 तारखेला उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्याच अनुषंगानं भाजपमध्ये मोठ्या हालचालींना वेग आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, आपण पाहतोय राजू शिंदे अवघ्या काही दिवसातच ठाकरे गटात जातील आणि त्या अगोदरच आता त्यांच्या मनधरणीचे देखील प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे। वर्षा, नक्कीच राजू शिंदे यांच्या ठाकरे गटात प्रवेशाच्या घोषणेनंतर भाजपमध्ये मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे। काही वेळापूर्वीच आपण जर बघितलं तर अतुल सावे, हरिभाऊ बागडे यांनी राजू शिंदे यांच्यासोबत आता बैठक झाली। या बैठकीत देखील तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात भाजप नेत्यांना यश आलेलं नाही। मात्र त्यानंतर आता आपण बघू शकतो, मी सध्या भाजप कार्यालयात उभा आहे छत्रपती संभाजीनगरचे, आणि या ठिकाणी भाजपच्या वतीने तातडीने बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीत भाजपचे माजी नगरसेवक असतील किंवा भाजपचे पदाधिकारी असतील, हे या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतात। अनेक नगरसेवक अजून येत आहेत। यासोबतच मंत्री अतुल सावे असतील किंवा शहर अध्यक्ष असतील, ते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे। या सगळ्या भाजप पदाधिकारी यांना तातडीने एक मेसेज देण्यात आला होता की आपण सर्वांनी तात्काळ भाजप कार्यालयात हजर राहावं आणि महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। अनेक इथे नगरसेवक ते आलेले आहेत किंवा नेते आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणण्याचा प्रयत्न करूया, काय मेसेज होता आणि सगळी कशाची बैठक आहे, काही सांगण्यात आलंय? वरिष्ठांचा निरोप आला, अत्यंत तातडीची बैठक आहे, त्या अनुषंगाने आज आम्ही इथे जमलेलो आहोत। म्हणजे काय सांगण्यात आलं, कशाबद्दल बैठक? काहीच नाही। काय बैठक सुरू आहे आणि कशासाठी सगळी हे नगरसेवक तात्काळ बोलणार? पक्षाची बैठक आम्हाला निरोप आला आणि आम्ही सर्वजण साधारणतः 11-12 वाजता पक्षाच्या कार्यालयात असतोच उपलब्ध, आणि आज बैठक आहे असं कळवलं, त्यामुळे आम्ही सगळे बैठकीला आलेलो आहोत। आणखी किती नगरसेवक आले, आणखी कोण कोण येणार आहे, असं काही माहिती? येणं चालू आहे सगळ्यांचं, जे येत आहेत त्यांचं आम्ही नोंदणी करून घेतोय। सगळ्यांना निरोप दिलेत, येतील सगळेच जण। नक्कीच वर्ष, आपण बघू शकतो इथे एक यादी देखील आहे। ही यादी देखील तयार करण्यात आली, ज्या ज्या लोकांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्या सगळी ही यादी तयार करण्यात आलेली आहे, आणि जे पदाधिकारी इथं येतील त्यांच्या नावावर टिक केली जाते। सोबतच त्यांचे फोन नंबर आहे, त्यांना फोन करून सांगण्यात येत आहे। त्यामुळे राजू शिंदे यांचा जो प्रवेश आहे तो भाजपसाठी मोठा धक्का समजला जातोय, आणि या पक्ष प्रवेशाची जी आहे तर भाजपने मोठी दखल घेतलेली आहे। स्वतः मंत्री यात त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात, आणि आता भाजप कार्यालयात महत्त्वाची बैठक होत आहे, आणि या बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र राजू शिंदे यांचा निर्णय जो आहे तो भाजपसाठी मोठा धक्का समजला जातोय। वर्षा, अगदीच मोहसिन, या संपूर्ण घडामोडींवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर राजू शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या भाजप कार्यालयात ही बैठक पार पडते। भाजप पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक यांच्यात बैठक होईल। अतुल सावे, हरिभाऊ बागडे यांच्यासह मोठे नेते यावेळेस उपस्थित असणार आहेत।